त्यानंतर व्यासपीठावर नक्कीच कल्लूराम गुलवी देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी संजय गुलवी आपणास विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. निंबावली गावचे जुने पेलवान लक्ष दे तिकडे फोनवर लक्ष नको देऊ. स्वागत सत्कार झालेले आहेत. बोलूया आपण मॅचच्या दिशेने. ओव्हर टू द सुभाष धुमाल सर. धन्यवाद संदेश वखारे. पहिलं चेंडू बिमार नोचा इशारा पंजांकडून आलेला आहे. धावसंख्या दोन धावने अकाउंट ओपन झालेलं आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल पुढे सरकते. धावफलकावर 3 धावा. नक्कीच. आणि त्या दरम्यान NPL निंबावली प्रीमियर लीग साठी शुभेच्छा आल्या आहेत. सावंदे गावचे सुपुत्र अर्थातच सावंदे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य राकेश भोईर यांच्या माध्यमातून धन्यवाद राकेश भोईर. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एक सिंगल धाव फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 4. दुही 11 विरुद्ध वजश्री एंटरप्राइजेस या दोन संघांमधील हा दुसरा सामना आपण निंबवली प्रीमियर लीग स्पर्धेमधील पाहतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे. यावेळी सुरेख फाटका अगदी इनफिल्डच्या वरून जोपर्यंत चेंडू फील करून फेकी केला जाईल लॉंग ऑफ रिजन मधून तोपर्यंत फक्त इथे एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेने धावफलक घालता ठेवलेलं आहे फलंदाजाने. आपण पाहतोय धावसंख्या 5. बिनबाद दुहे 11 संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सीताराम गुलवी आणि अनिल गुलवी ही सलामी जोडी मैदानामध्ये. तर सलामीचं पहिलं षटक सुरेश गुलवी हाताळतोय वजश्री एंटरप्राइजेस या संघाकडून. बॅकहोलला जाऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळलेला आहे. फक्त एकच धाव इथे घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. धावसंख्या पुन्हा एकदा सिंगल वाढते. धावफलकावर 6 धावा. पावलवेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पावलवेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक ऑलफिट मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कव्हर रिजन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत आणि इथे एकच धाव. धावसंख्या 7. चांगली गोलंदाजी सुरेश गुलवी याची कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळते. कारण कुठलाही मोठा फटका खेळण्याचं स्वतंत्र आतापर्यंत दिलेलं नाही. इथे मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये कव्हर रिजन मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न मात्र झेल ड्रॉप केला जातोय आणि तोपर्यंत फलंदाजांना वेळ होती 2 धाव पूर्ण करण्याची. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावे षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती पहिल्या षटकात समाप्तीनंतर दुही 11 संघाची धावसंख्या धावफलकावर बिनबाद 9. निंबवली प्रीमियर लीग 2024 हे आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. पर्व पहिलं वर्ष निंबवली प्रीमियर लीग स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं आणि आज स्पर्धेचा पहिला दिवस. पहिल्या दिवसामधला दुसरा सामना आपण पाहतोय. आज पहिल्या सामन्यामध्ये राजा गुलवे याच्या अर्धशतकाच्या जोरावर एजी स्पोर्ट्स संघाने विजयाची बोहणी केली होती. पहिला सामना एजी स्पोर्ट्स संघाने जिंकला होता. आई गंगामाता या संघाविरुद्ध त्याने विजय संपादन केला होता आणि सध्या दुसरा सामना आपण पाहतोय दुही 11 विरुद्ध वजश्री एंटरप्राइजेस या 2 संघांमध्ये. गोलंदाजीमध्ये पहिला बदल गोलंदाजी मार्गावर गोलंदाज प्रशांत गुलवी येतोय. पहिलं षटक सुरेश गुलवी यांनी हाताळलं होतं ज्या षटकामध्ये त्याने 9 धावा खर्च केल्या होत्या. पॉवरप्लेचे षटक समाप्त झाले आणि पॉवरप्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र विखुरले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे.
जास्त वेळ मात्र घ्यायचा नाही, कारण आपल्याला 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ दिला गेलेला आहे. फील्डमध्ये परिवर्तन पूर्णपणे पाहायला मिळतंय, कारण जास्त वेळ खर्च केला जात आहे. आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजवताना क्षेत्ररक्षण करणाऱ्या ओझरसरी इंडोबाजीस या संघाकडून भरपूर वेळ खर्च केला जातो या मॅचच्या माध्यमातून. सो प्लीज विनंती आहे की आपण वेळ संदर्भात आम्हाला सहकार्य करा, कारण आजचा शेड्यूल थोडा उशिराने सुरू झालाय आणि आजचा शेड्यूल जो आहे तो आजच कंप्लीट करायचा आहे. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल नॅन्सी 11 विपक्ष ध्रुवी 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. चार षटकांची ही मॅच आहे आणि 4 षटकं जी आहे ती तुम्हाला 20 मिनिटाच्या अवधीमध्ये कंप्लीट करणं अनिवार्य आहे, अन्यथा फायनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावपलीकर 9 बिनबाद. दुसरं षटक प्रशांत गुलवी. करारा ऑन्ड्रॉयचा फटका आपण पाहतोय. कार्पेटचे सारे मिडविकेट क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थोडासा लेझी थ्रो आणि परिणामस्वरूप 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धाव फलकावर 11 धावा. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण गणेश पाटील सर पाहतोय, तर स्क्वेलेकचे पंच जतीन भुयाल सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्लेयर मिस इथे मध्ये बीट होते. यष्टरक्षक आणि धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचित. पहिला फलंदाज बाद रनआउटच्या रूपाने. रणनीतीचा भाग असावा, कारण पहिले 2 खेळाडू जे आहेत ते तुम्हाला 40+ पाहायला मिळत आहेत. विशू गुलवे माइन इन ब्लॅक कॅप या सेन ऍक्शन मध्ये आपण त्यांना पाहतोय. न्यू बॅटर विशू गुलवी या 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाले. प्रशांत गुलवी याच्या चेंडूचा सामना करेल. इथे मात्र फटका फसलेला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आल्या पावल्या माघारी परतताना आपण पाहतोय विशू गुलवी. दुसरा फलंदाज झेलबाज रूपाने बाद होतोय विशू गुलवी. यस, बबलू हा फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय टीमचा आयकॉन दीपेश गुलवी उर्फ पोलाड. दीपेश गुलवी नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. आयकॉन प्लेयर आहे. पावलांचा वापर करून हा फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावने दीपेश गुलवी आपलं खातं देखील उघडतोय. धावसंख्या 2 ने वाढते. धाव प्लेकर 13 वर पोहोचते. दुसरं षटक प्रगतीपत्रावर आपण पाहतोय प्रशांत गुलवी दुसरं षटक हलतोय. तर पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज दीपेश गुलवी. फ्लेअर मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधू शकला नाही फलंदाज. धावसंख्या स्थिर. धाव प्लेकर 13 धावा. दिशा फरकटल्या. पंचांचा इशारा वाईट. आव्हान त्या वाढ चिरपणे. धावसंख्या सिंगलने वाढते
धावफलकावर 14 धावा. ही दुसरी अवांतर धाव आपण पाहतोय व्हाईटच्या रूपाने. या अगोदर नोटच्या रूपाने एक अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा चांगला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने 2 षटकांची समाप्त झाली. 2 षटकांची समाप्तीनंतर दुहे 11 संघाची धावसंख्या धावफलकावर 14 धावा. अगदी 7च्या सरासरीने प्रति षटकामागे दुहे 11 संघाने धावफलकावर झळकलेले आहेत. मात्र इथून पुढील 2 षटकामध्ये धावांचा वेग दुहे 11 संघाला वाढवावा लागेल. यस, नॉट इनफ टोटल ऑन स्कोर बोर्ड, कारण फक्त आणि फक्त 14 धावा धावफलकावर आहेत. तर उर्वरित 2 षटकांचा खेळ जो बाकी आहे त्या 2 षटकांमध्ये आता मात्र फलंदाजांना बिना दिवाळीचे रॉकेट सोडावे लागतील. बिगिट मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे एखादी मोठी धावसंख्या उभारण्यासाठी. सुभाष धुमाल सर. अगदी बरोबर. मोठे फटक्यामध्ये डील करावी लागेल. जर मोठी धावसंख्या उभारायची असेल तर फलंदाजी करणाऱ्या संघाला करण विरुद्ध रन घ्यावे लागतील, रन करावे लागतील फलंदाजी करणाऱ्या दुहे 11 या संघाला. करण गुलवे गोलंदाजी मार्कवर, तर सामनावीर फलंदाज 40+ अनिल गुलवे. इथे मात्र फटका चांगला आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील. चेंडू निघून जाते सीमापार षटकार. करण विरुद्ध 6 रन. अनिल गुलवी असा उल्लेख झाला. मात्र त्या ठिकाणावर रेग्युलरच्या अंदाजात अर्थातच द स्टाईल ऑफ वीरेंद्र सहवाग हा फटका आलाय. 6 धावा षटकार. पुराणी तलवार लेकिन वही धार. 1 साइड हिरो 40+ आपण सध्या पाहतोय फलंदाज अनिल गुलवी. धावसंख्या 6 आणि 20 वर पोहोचते. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही. शॉर्ट एक्स्ट्रा कोरिजन मध्ये चेंडू अडवला गेला आहे. तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतोय. धावसंख्या 21-21. यस, अनिल गुलवी ज्या अंदाजाने फलंदाजी करतोय, तलवार जरी जुनी असली तरी धार मात्र 30 आहे. एक चांगला फटका त्याच्या बॅट मधून आपण पाहिलाय. करण गुलवी राईट मोर द स्टंप. इथे मात्र जोरदार अपील पंच समजत नाहीत. एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. नक्कीच. मात्र 40+ विचार केला तर सुनील गुलवीचा धमाका कधी पाहायला मिळेल या प्रतीक्षेत सर्व प्रेक्षक आहेत या ठिकाणी. ये तो झाके अभी सुनील गुलवी, विजय गुलवी भी बाकी आहे. विजय गुलवी यांना देखील हलक्यात घेऊन चालणार नाहीये. इथे मात्र फटका फसलेला आहे. पॉइंट रिझन मध्ये झेल आणि इथे मात्र समावतो तो फलंदाज अनिल गुलवी याचा खेळ. नंबर 1 तो यार पब्लिक म्हणते त्याला. और गुलवी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज सीताराम गुलवी बाद झाला होता. त्यानंतर विशू गुलवी बाद झाला होता आणि त्यानंतर नुकताच बाद झाला अनिल गुलवी. दीपेश गुलवी खेळपट्टीवर आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज सागर गुलवी आता मात्र खेळपट्टीवर येऊन पोहोचलेला आहे. धावसंख्या स्थिर. धावफलकावर 22 धावा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हलकासा अपील. मात्र पंचांचा लेग बायचा इशारा होतोय. आव्हान ठरवल्या संघाची धावसंख्या 23-23. आपण सामना पाहतोय दुही 11 विपक्षी वजनसर इंडोबाजेस या 2 संघामध्ये. आजच्या पहिल्या दिवसामधील दुसरा सामना नेक्स्ट मॅच आणि पुढील दोन्ही संघांनी टॉस साठी
सज्ज राहायचं आहे. यस नॅन्सी 11 विपक्ष ध्रुवी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. बॅटची कडा लागली आहे. यस फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. महत्वाची विकेट दीपक गुलवी पोलार्ड बॅक टू द डगआउट. सहाव्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे सुशांत. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होते शेवटचं षटक घालण्यासाठी. यस सागर गुलबीसाठी धुमाल सर या ठिकाणी पारितोषिक लावलं जात आहे. बॅक टू बॅक 3 षटकार जर तुम्ही ठोकताय तर मात्र 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. सागर गुलवीसाठी हे पारितोषिक आहे. इथे मध्ये फुलटा चेंडू होता. हवा तसा फायदा उचलला नाही. स्वतः गोलंदाज चेंडू खाली कॉटन बॉलच्या रूपाने फलंदाज बाद. तेवीस धावा 23. सुशांत या फलंदाजासाठी नक्कीच पारितोषिक लावलं जात आहे. प्रति षटकारामागे कॅश प्राइज आहे 1000 रुपयाचा. विक्रांत गुलबी मंचाबाई यांच्या माध्यमातून सुशांत साठी हे पारितोषिक आहे. सुशांत याला शांत राहून चालणार नाही जर पारितोषिक पटकावायचं असेल तर. कारण शेवटच्या षटकाने शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र बेट केलं गेलेलं आहे फलंदाजाला. निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी धनेश करताना आपण बघतोय शेवटच्या षटकामध्ये. नक्कीच भरपूर डॉट्स बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तिसरी विकेट गेली आणि नंतर रॉकीच्या माध्यमातून आवाज आला होता की डॉट मशीन्स मैदानाच्या आतमध्ये अर्थातच. आणि त्यानंतर मात्र भरपूर डॉट्स बॉल आपण त्या ठिकाणी पाहतोय. स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. ढूंढते रे जाओगे. ढूंढो रे साजना सध्या स्थिती आपण बघतोय फलंदाजी करणाऱ्या संघाची. पारितोषिक सुशांत साठी लावलंय मात्र नॉन स्ट्राईक एंडला सुशांत स्तब्ध उभा आहे. सुशांत शांत दिसतोय कारण स्ट्राईकला सध्या नक्कीच वेगळा फलंदाज आपण पाहतोय. वेदांत समोर खेळलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफ रिजन मध्ये तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. धावसंख्या 24. आणि आता मात्र संदेश आपण बघतोय अंतिम चेंडू खेळण्याची संधी सुशांत गुलवीकडे चालून आलेले. षटकार ठोकला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. शेवटचा बॉल त्या ठिकाणी बाकी आहे. विक्रांत गुलवी मंचाबाई यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. शेवटच्या चेंडूवर षटकार पाहायला मिळेल का? फुलटा चेंडूचा फायदा उचलता आलेला आहे आणि शेवटचा चेंडू निर्धाव. तर इनिंगची देखील समाप्ती झालेली आहे. दुहे 11 संघाने आपल्या धावफलक करून फक्त 24 धावा 4 षटकांमध्ये झळकवल्या. त्यांनी 25 धावांचं आव्हान इथे मात्र वजनसर इंटोबाजी संघासमोर ठेवलेलं आहे. नॅन्सी 11 टीमचे कॅप्टन त्याचबरोबर ध्रुवी 11 टीमचे कॅप्टन. चला आपण टॉससाठी या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरा करा. टॉससाठी यायचं आहे.
त्यांना सन्मानित करायचं आहे. तर नॅन्सी 11 टीमचे कॅप्टन त्याचबरोबर ध्रुवी 11 टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. गोरखनाथ भोईर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. दरम्यान निंबवली प्रीमियर लीग स्पर्धेसाठी खास करून सीताराम गुलवी, विजय गुलवी आणि सुनील गुलवी या त्रिमूर्तीसाठी गजा नाही तो मजा नाही. किरण पाटील HR स्पोर्टचे सर्व ज्याच्या शॉपमध्ये क्रिकेटचं सर्व सामान नक्कीच आपल्याला उपलब्ध पाहायला मिळेल असे या किरण पाटील उर्फ गजा पोगाव यांच्याकडून निंबवली प्रीमियर लीग स्पर्धेसाठी आणि खास करून सीताराम गुलवी, विजय गुलवी आणि सुनील गुलवी यांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद किरण पाटील उर्फ गजा, आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नॅन्सी 11 टीमचे कॅप्टन त्याचबरोबर ध्रुवी 11 टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. पंचवीस धावांचं लक्ष आणि 25 लक्षाचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीचे फलंदाज सुरेश गुलवी आणि त्याच्या समेत बालाराम गुलवी हे जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. तर पहिले षटक घातल्याची जबाबदारी इथे माझा संघ नायकाने सोपवलेली आहे गोलंदाज अनिल गुलवी याच्याकडे. 25 धावांचं एक माफक लक्ष आहे. सरासरीचा विचार केला तर 6.25च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकायला लागतील वजस्वी इंटरपाजीच्या संघाला. पहिला चेंडू मात्र पहिला चेंडू दिशा भरकटलेला 55 वाईट अवंताने अकाउंट ओपन होतोय. देवानंद गुलवी यांच्याकडून बालाराम गुलवीसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक चौकार षटकासाठी एक हॅट्रिक साठी चौकार षटकांच्या हॅट्रिक साठी 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बालाराम गुलवीसाठी हे सुवर्ण संधी आहे. इनसाइड आउट इथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळते. दोन धाव फलंदाज पूर्ण करतात. बॅटची अटली कट घेऊन चेंडू गेला होता स्ट्रेक्सच्या मागे. तोपर्यंत 2 धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला आणि 2 धावने अकाउंट ओपन होतोय. सुरेश गुलवे या फलंदाज 2 धावने अकाउंट ओपन होतोय वजस्वी इंडोबाजीच्या संघाचा. 25 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे अनिल गुलवी पहिले षटक घालतोय ज्याने फलंदाजीमध्ये 12 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं. इथे मात्र इनफिल्डच्या वरून चेंडू डोललेला आहे. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला होता आणि इथे मात्र विकेटचं पतन पहिला फलंदाज बाद होतोय.
पहिला फलंदाज बाद होताना झेलबादच्या रूपाने सुरेश गुलवी ज्याने बाद होण्यापूर्वी 2 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. नवीन फलंदाज प्रभाकर गुलवी आता मात्र खेळपट्टीवर येतोय. एक माफक लक्ष्य खरं तर 25 धावांचा या लक्ष्याचा पाठलाग वजसर इंटरबाजीचा संघ करतोय. दुहे 11 संघाने निर्धारित 4 षटकांमध्ये पहिल्या इनिंग मध्ये धावा जोडल्या ते 24. त्या इनिंगचा जर विचार केला तर त्या इनिंग मध्ये सर्वाधिक धावा अनिल गुलवीच्या बॅटमधून 12 धावा पाहायला मिळाल्या होत्या. मात्र इतर कुठल्याही फलंदाजाला दुहेरी अंकामध्ये प्रवेश करता आला नव्हता. इतर फलंदाजाचा विचार केला तर 5-0, 3-0, 0-1 अशी धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळाली होती. एकमेव फलंदाज अनिल गुलवी डबल डिजिट मध्ये पाहायला मिळाला होता. अतिशय सुरेख फटका पॉइंटच्या डोक्यावरून निघून जाईल सीमा पार. प्रभाकर गुलवी याच्या बॅटमधून हा झलनाटेदार चौकार. फलंदाज प्रभाकर गुलवे याने चौकाने संघाची धावसंख्या 7 वर पोहोचते. 7 धावा 25 या लक्ष्याचा पाठलाग करताना यावेळी मात्र समोर येते चेंडू. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या सिंगल वाढून होती ती धावपलीकर 8 धावा. आपण सामना पाहतोय दुही 11 विरुद्ध वजसर इंटरबाजीच्या 2 संघामध्ये 25 या टार्गेटचा पाठलाग वजसर इंटरबाजी संघ करतोय. आता मध्ये सामना करेल फलंदाज बालाराम गुलवी आणि बालाराम गुलवीसाठी सुवर्ण संधी आहे. चौकार षटकांच्या हॅट्रिक साठी पारितोषिक जाहीर झालेले आहे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बेस्ट टायमिंग आहे. झेल बादच्या रूपाने आणखी एक फलंदाज बाद होतोय. नक्कीच आणि त्या दरम्यान या ठिकाणी सन्माननीय पंडितजी गुलवी यांचे शुभ आगमन झालंय. वेलकम निंबावली प्रीमियर लीग 2024 मध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. धावसंख्या 8. पहिले षटक मार्गस्थ नवीन फलंदाज प्रशांत गुलवी. इथं मात्र फलटी शॉट आणि चेंडू निघून जाईल थॅलमॅनच्या वरून सीमापार. षटकार व्हॉट अ शॉट. राजा गुलबी यांच्या शुभ हस्ते हा सत्कार व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहू शकता सन्माननीय पंडितजी गुलबी यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. धन्यवाद. ओव्हर टू द कॉम्बॉक्स. मिस्की हुक फटका होता. इथे मात्र आपण पाहतोय सेफ लँडिंग होते आणि तो पण ते एक धाव घेण्याची संधी फलंदाजचा प्रभाकर गुलवी याला. एका धावेने प्रभाकर
गुलवी पोहोचतोय आपल्या वैयक्तिक 6 धावसंख्येवर संघाची धावसंख्या 15 धावा. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 17 चेंडू मध्ये केवळ 10 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपण मध्ये वजूसर इंडोबाजी संघ कारण माफक लक्ष आहे 25 धावांचं. बॅकहोलला जाऊन चेंडूला केवळ दिशा दिलेली आहे. पॉइंट रिझन मधून चेंडू निघून जाईल सीमा पार हा चौकार. पल्लू शॉट सुपला फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि चेंडू निघून जातो या फाईन लेग रिझन मधून सीमा पार चौकार. फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. प्रशांत गुलवीच्या बॅट मधून हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. चौकार षटकामध्ये डील केलेला आहे. केवळ 2 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी वजूसर इंडोबाजीच्या संघाला. स्कोर लेवल फक्त एका धावीने दूर विजयापासून आपण पाहतोय. धावसंख्या 24 धावा. विजय फटका प्रभाकर गुलवीच्या बॅट मधून निघेल का पाहावं लागेल. अजून प्रतीक्षा करावी लागेल. केवळ एका धावीची आवश्यकता आहे वजूसर इंडोबाजीच्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. झेलबाद रूपाने फलंदाज बाद प्रभाकर गुलवी याची गेली संपुष्टात. करण खेळपट्टीवर आलेला आहे आणि एका रनची आवश्यकता आहे. तर विजय फटका विजय संपादन केलेला आहे या चौकार आपण पाहतोय वजूसर इंडोबाजी संघाने. नावच खोरलाई पुरा गो 7-12 तारा बहिणीचा नावच खोरलाई पुरा गो 7-12 तारा बहिणीचा नावच खोरलाई. थँक्यू डीजे. यस वली आपण टॉस कडे. विक्रांत गुलवी फॅन टीम नॅन्सी 11 विपक्ष दिनेश गुलवी फॅन टीम द्रुही 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. यस सुभाष धुमाल सर मॅन ऑफ द मॅच सांगायची आहे. आणि मॅन ऑफ द मॅच या सामन्यामध्ये ठरलेला आहे प्रशांत गुलवी ज्याने ऑलराऊंडर प्रदर्शन केलेलं आहे. फलंदाजी करताना 19 धावांचं योगदान आहे. गोलंदाजी करताना 1 विकेट फक्त 5 धावा खर्च करून त्याने घेतला होता आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. चला टॉस साठी या. मॅन ऑफ द मॅच. यस प्रशांत गुलवी आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. तर टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. नॅन्सी 11 विपक्ष द्रुही 11 या दोन टीम मध्ये पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. द्रुही 11 टीमचे कॅप्टन. चला आपण या. यस आपण मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. मी सन्माननीय गोरखनाथ भोईर आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देऊन प्रशांत गुलवी या सन्मानित करायचा आहे. बिनार गावचे माजी सरपंच